हवामान तज्ज्ञ पंजाबराव डक यांनी महाराष्ट्रासह देशातील अनेक भागांमध्ये येत्या काही दिवसांत अवकाळी पावसाची शक्यता व्यक्त केली आहे। त्यांच्या अंदाजानुसार 6 ते मे 14 या कालावधीत राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे। या पावसामुळे उन्हाळ्याच्या कडक उष्णतेपासून काही प्रमाणात दिलासा मिळेल, मात्र शेतकऱ्यांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे। अवकाळी पावसाचा प्रवास नंदुरबारपासून विदर्भापर्यंत पंजाबराव डक यांच्या अंदाजानुसार या अवकाळी पावसाची सुरुवात 4 मे रोजी नंदुरबार जिल्ह्यापासून होणार आहे। त्यानंतर हा पावसाचा प्रवास पुढील प्रमाणे असेल: 4 मे नंदुरबार जिल्हा, 5 मे नाशिक जिल्हा आणि परिसर, 6 मे मराठवाडा विभाग, 7 मे विदर्भ विभाग, 8 ते 14 मे राज्याच्या विविध भागांमध्ये पाऊस सरकत राहील। डक यांनी स्पष्ट केले की हा पाऊस सर्वदूर पडणार नाही, त्याऐवजी वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या वेळी पडेल, म्हणजेच पावसाचे हे चक्र एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सरकत राहील। शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या सूचना: कांदा उत्पादकांसाठी विशेष सल्ला, विशेषतः नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी पंजाबराव डक यांनी महत्त्वाची सूचना दिली आहे। त्यांनी 4 ते 6 मे या कालावधीत कांदा योग्य प्रकारे झाकून ठेवण्याचा सल्ला दिला आहे। नाशिक हे कांदा उत्पादनाचे प्रमुख केंद्र असल्याने अवकाळी पावसामुळे कांद्याला होणारे नुकसान टाळण्यासाठी ही पूर्वतयारी आवश्यक आहे। कांदा झाकून ठेवण्यासाठी पुढील उपाययोजना करता येतील: प्लास्टिक शीट किंवा ताडपत्रीचा वापर करावा। कांद्याच्या गठ्ठ्यांना पावसापासून संरक्षण मिळेल अशा प्रकारे व्यवस्था करावी। गोदामात साठवलेल्या कांद्याची विशेष काळजी घ्यावी। खुल्या जागेत ठेवलेला कांदा तात्काळ सुरक्षित स्थळी हलवावा। विजेच्या धोक्यापासून सावधगिरी: डक यांनी विजेच्या संभाव्य धोक्याबाबत विशेष इशारा दिला आहे। त्यांच्या मते या अवकाळी पावसादरम्यान विजांचा जोर असू शकतो, त्यामुळे शेतकऱ्यांनी जनावरांना झाडाखाली बांधू नये। विजा चमकत असताना लोकांनी झाडाखाली थांबू नये। शक्य असल्यास सुरक्षित घरात किंवा आश्रयस्थानी थांबावे। शेतात काम करताना विजेचा कडकडाट ऐकू आल्यास तातडीने सुरक्षित जागी जावे। मान्सूनची आगमनाची तयारी: पंजाबराव डक यांनी यावर्षीच्या मान्सूनबाबत महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे। त्यांच्या मते अंदमानमध्ये मान्सून मे 19 रोजी अंदमान बेटांवर मान्सूनची पहिली हजेरी लागणार आहे। केरळमध्ये आगमन: अंदमान नंतर सुमारे 22 दिवसांनी मान्सून केरळ किनारपट्टीवर पोहोचेल। महाराष्ट्रात प्रवेश: 15 ते 16 जून दरम्यान मान्सून महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता आहे। डक यांनी सांगितले की समुद्रात मान्सूनसाठी पोषक वातावरण तयार झाले आहे, यामुळे यंदाचा मान्सून वेळेवर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे। मुंबई आणि पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी: उन्हाळ्याच्या तीव्र उष्णतेने त्रस्त झालेल्या मुंबई आणि पुणेकरांसाठी डक यांनी दिलासादायक बातमी दिली आहे। या दोन्ही महानगरांमध्येही अवकाळी पावसाची शक्यता आहे, यामुळे उष्णतेच्या तडाख्यातून काही प्रमाणात दिलासा मिळेल। मुंबईकरांना काही दिवस पावसात भिजण्याची संधी मिळू शकते। पुण्यातील नागरिकांनाही उष्णतेपासून थोडा दिलासा मिळेल। या पावसामुळे पाणी टंचाईवर काही प्रमाणात मात करता येईल। इतर राज्यांमध्येही पावसाची शक्यता: महाराष्ट्राबरोबरच देशातील इतर अनेक राज्यांमध्येही 6 ते मे 14 या कालावधीत अवकाळी पावसाची शक्यता आहे। यामध्ये गुजरात, विशेषतः सौराष्ट्र आणि कच्छ भागात पाऊस पडू शकतो। मध्य प्रदेश राज्याच्या पश्चिम भागात पावसाची शक्यता। दिल्ली आणि आसपासचे क्षेत्र, राजधानी दिल्लीसह हरियाणा, पंजाबमध्येही पाऊस। उत्तराखंड डोंगराळ भागात पाऊस आणि काही ठिकाणी गारपीट होऊ शकते। शेतकऱ्यांसाठी सल्ला आणि सावधानता: या अवकाळी पावसाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी पुढील सावधानता बाळगाव्यात. पीक व्यवस्थापन: कापणीला आलेली पिके तातडीने कापून घ्यावीत. धान्य सुरक्षित जागी साठवावे. फळबागांमधील काढणीला तयार असलेली फळे लवकर काढून घ्यावीत. भाजीपाला पिकांची विशेष काळजी घ्यावी. जनावरांची काळजी: गुरेढोरे सुरक्षित जागी ठेवावीत. विजेच्या धोक्यापासून जनावरांचे संरक्षण करावे. पशुखाद्य पावसापासून संरक्षित ठेवावे. दुधाळ जनावरांची विशेष काळजी घ्यावी. शेततळ्यांचं व्यवस्थापन: शेततळ्यांमध्ये पाणी साठवण्याची व्यवस्था करावी. पाणी निचऱ्याची योग्य व्यवस्था करावी. जलसंधारणाच्या उपाययोजना राबवाव्यात. हवामान बदलाचे संकेत: पंजाबराव डक यांच्या या अंदाजातून हवामान बदलाचे संकेत मिळत आहेत. अवकाळी पाऊस हे या बदलाचे एक लक्षण आहे. यामुळे शेतकऱ्यांनी हवामान बदलाशी जुळवून घेण्याची गरज, पीक नियोजनात बदल करण्याची आवश्यकता, जलसंधारणाला अधिक महत्त्व देणे गरजेचे, हवामान अंदाजांवर अधिक लक्ष देणे आवश्यक. पंजाबराव डक यांचा हा अवकाळी पावसाचा अंदाज महत्त्वपूर्ण आहे. शेतकऱ्यांनी या अंदाजाची दखल घेऊन योग्य ती पूर्वतयारी करावी. विशेषतः कांदा उत्पादकांनी 4 ते 6 मे या कालावधीत विशेष काळजी घ्यावी. पावसादरम्यान विजेपासून सावध राहावे आणि जनावरांची काळजी घ्यावी. मुंबई, पुणेसह इतर शहरांतील नागरिकांना या पावसामुळे उष्णतेपासून काही दिलासा मिळेल. तथापि सर्वांनी योग्य ती खबरदारी घ्यावी. या अवकाळी पावसानंतर मान्सूनही वेळेवर येण्याची शक्यता आहे. हीच आपल्या सर्वांसाठी आशादायक बातमी आहे. शेवटी हवामानातील हे बदल आपल्याला सावध राहण्याची आणि निसर्गाशी जुळवून घेण्याची आठवण करून देतात. पंजाबराव डक यांच्या या अंदाजाची दखल घेऊन सर्वांनी योग्य ती काळजी घ्यावी.